वेलकम बॅक टू डे 47 ऑफ दिवसभर विथ अंकित. आज पण आपल्याला जायचं होतं आपल्या एका स्कूल फ्रेंडच्या लग्नाला. आज म्हटलं नॉर्मल व्हाईट शर्ट घालून जाऊया, कारण गरमी आणि ऊन एवढं होतं ना की विचारू नका. त्यात आपल्याला जायचं होतं डोंबिवलीवरून डायरेक्ट दादर. ट्रेन मधून सर्व्हाइव्ह करत करत फायनली पोहोचलो दादरला आणि मग डायरेक्ट गेलो हॉलवरती. हॉलमध्ये पाऊल टाकतात एकच फिलिंग, वा भाई एसी. त्यावेळेस कळतं की खरा आनंद ना पैशात नाही, थंड हवेत आहे. आल्या आल्या डायरेक्ट गेलो मित्राकडे. त्याचा मस्त एक शॉट घेतला. भाऊ जरा नर्वस वाटत होता. बाय द वे भाऊला कॉंग्रॅच्युलेशन. आणि आता ही आयकॉनिक पोज. सगळे फोटोग्राफर ही पोज 90 पासून सांगतात. भाऊ थोडा स्माइल, हात असा चीन अप. पोज बदलत नाहीये, फक्त जनरेशन अपडेट होते. मग जेवून प्रेझेंट देऊन डायरेक्ट निघालो आपले कपडे कलेक्ट करायला, जे आपण दादर मध्येच घेतले होते. आणि हा एक फेटा मला आवडला होता. मला कमेंट करून सांगा हा माझ्यावरती कसा दिसतोय आणि हा मी घेऊ की नको. आपले कपडे कलेक्ट केले आणि मग निघालो सीएसटी ला जायला, कारण ओमकार कडून आपल्याला एक पार्सल रिसीव्ह करायचं होतं. ट्रेनची वाट बघता बघता फायनली ट्रेन आली आणि पोहोचलो सीएसटी ला. ओमकार कडून पार्सल रिसीव्ह केलं आणि डायरेक्ट निघालो घरी जायला. एवढं वजन होतं की विचारू नका. काय होतं त्यात ते सांगतो, पण आधी घरी जाऊया. खूप जास्त दमलोय. घरी येऊन मस्त फ्रेश झालो. एसी लावली तेव्हा कुठे बरं वाटलं. त्यात मॉमने मस्त एक थंड कोकम सरबत आणून दिलं. ते पिऊन डायरेक्ट झोपलो आणि उठलो लॉग इन करायला. आपल्याला ना दादरला एक मस्त मोजडी भेटली. प्राइस गेस करा किती असेल. भेंडी फक्त 300 रुपये. डेंजर डील ना. पण भाई ह्यात लेफ्ट राईट कोणतं ते कसं समजतं, एकदम कन्फ्युजिंग. जाऊ दे, घालायला तर मस्त दिसते. 3 तास तर घालायची आहे लग्नात. आणि आता हे मेन हेवी पार्सल. ह्यात काय आहे माहिती आहे तुम्हाला? हे बॉक्स बघून अंदाज आला असेल. येस बरोबर, पण मी दाखवणार नाही, कारण आपले व्हिडिओ लहान लहान मुलं पण बघतात. म्हणून जरा फॅमिली फ्रेंडली राहूया. पण कमेंट मध्ये तुम्ही गेस नक्कीच करू शकता. आणि मग मॉमने मस्त घरगुती खरवस दिलं. का? कारण दूध नासलं होतं म्हणून. इंडियन मॉम लिटरली काही पण वेस्ट होऊन देत नाही. पण ऑनेस्टली खूप मस्त झालं होतं. तर असा होता आपला आजचा दिवस. लवकरच भेटू आपल्या पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत हसत राहा आणि दिवसभर विथ अंकित बघत राहा.